त्याच्याकडे एवढा मोठा पैसा, रिव्हॉल्वर आहे, पैसे आहे, त्याच्यानंतर थारसारखी महागडी गाडी आहे. तर याच्याकडे पैसा कुठून आला याचा शोध पण घेतला पाहिजे. त्याचं कारण असं की त्याची परिस्थिती जेमतेम आहे आणि अशा परिस्थितीत तो थारसारखी महागडी गाडी कशी काय वापरू शकतो? जो मुख्य आरोपी आहे, त्या मुख्य आरोपीच्या व्हिडिओमध्ये थार, पैसे, रिव्हॉल्वर सुद्धा दिसून येत आहे. हो, निश्चितच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की एका 19 वर्षाच्या आरोपीकडे जो कलंकित आरोपी आहे, तर त्याच्याकडे एवढा मोठा पैसा, रिव्हॉल्वर आहे, पैसे आहे, त्याच्यानंतर थारसारखी महागडी गाडी आहे. तर याच्याकडे पैसा कुठून आला याचा शोध पण घेतला पाहिजे. त्याचं कारण असं की त्याची परिस्थिती जेमतेम आहे आणि अशा परिस्थितीत तो थारसारखी महागडी गाडी कशी काय वापरू शकते? त्याच्यानंतर पैशाचे बंडल आहेत, आपल्याला दिसते त्याच्यात रिव्हॉल्वर दिसते. तर याचे काही लागेबांधे काही म्हणजे गुन्हेगारी जगत अशी आहेत का? किंवा याला कोणी पैसा पुरवणार आहे का? किंवा एवढ्या मोठ्या त्यांनी मुलींना खोटी आमिषं देऊन जे लैंगिक शोषण केलेलं आहे, तर त्यांना काही भेटवस्तू देण्यासाठी असो किंवा खर्च करण्यासाठी असो, काही गिफ्ट देण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीची ची चौकशी होणं फार आवश्यक आहे. त्याच्या मुळाशी जाणं आवश्यक आहे. कारण एका सामान्य कुटुंबाकडे एवढा मोठा हे येणं, लवाजमा असणं, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामध्ये एक रिव्हॉल्वर सुद्धा आहे. मग त्या लायसन कोण दिलं, कसं दिलं, पोलिसांमध्ये नोंद आहे का काही? हे सुद्धा तुम्ही पोलिसांकडे तक्रार करणार आहात का? हां, ती गाडी कोणाच्या नावाने आहे? त्याच्यानंतर रिव्हॉल्वरचं लायसन्स आहे की ते तो देशी कट्टा आहे? काय आहे? नेमकं काय आहे? याचा सुद्धा तपास करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं नागरिकांमध्ये शंके-कुशंकेचं वातावरण आहे किंवा याचं काही लागेबांधे कोणाशी आहे का? याचा सर्व तपास ते पोलीस यंत्रणा करत आहे. मी आज एस-पी साहेबांची भेट घेणार आहे. आणि त्यात ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असेलच आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास करत आहे. आतापर्यंत तपासामध्ये 8 पीडिता असल्याचं पोलिसांकडून बोललं जात आहे. आणखी काही पीडिता समोर येणार का? अ, 8 पीडिता आहेत ही मी आधीपासूनच बोलतोय. परंतु जर डाटा रिकव्हर त्यांनी 3 मोबाईलचा केलेला आहे. त्यात अजून काय नवीन खुलासे होतात किंवा नवीन काही पीडिता समोर येतात का किंवा नवीन पीडितांची नावं समोर येतात का? हे त्यात तपासाचा भाग आहे. त्याच्यामुळं मी आज भेट घेतल्यानंतर ते कळेल.